या ज्योतिताई इथे बसा चौरंगावर. वरमाय तुम्ही. आधी तुमचे पाय धुतो, मग तुमच्याकडच्या सगळ्या सवाष्णींचे. पहिला मान तुमचा. नवरीची आई अनिताताई म्हणाल्या. उद्या ज्योतीचा मुलगा जय आणि अनिताची मुलगी अक्षरा ह्यांचं लग्न होतं. नुकताच पूजनाचा कार्यक्रम पार पडला होता. 1 मिनिट, मी बसणार नाही, ज्योती करड्या आवाजात म्हणाली. तशा अनिताताई घाबरल्या. आपलं काही चुकलं असेल का वाटून झालेल्या विधींना आठवू लागल्या. साऱ्या मांडवात शांतता पसरली. 4 म्हाताऱ्या बायका गर्दीतून पुढे आल्या. ज्योती, अगं काय हवं नको ते स्पष्ट सांग. असं पाय धुवायच्या विधीला बसणार नाही असं नको म्हणू. तू नाही धुतलेस तर बाकीच्या कशा धुणार? हो ताई, चुकलं माकलं माफ करा, अशा रुसू नका, अनिता म्हणाली. ज्योतीने बोलायला सुरुवात केली. पण कोण म्हणते मी रुसली आहे असं? मी काही मागितलं का? अत्यंत उत्तम सजावट, जेवण, रचना, काहीच कुठेच कमी नाही. ज्योती, मग ताई चला ना पाय धुवायला. तुमचा मान आहे तो. अनिता, का? मी मुलाची आई म्हणून. अहो, जय देखील अक्षराप्रमाणे 9 महिनेच पोटात होता. अक्षराच्या डिलिव्हरीच्या वेळी अनिताताईंनी माझ्या एवढ्याच कळा सोसल्या आहेत. खरं सांगू, लेक वाढवताना मुलगा वाढवण्यापेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतात. कारण खाणं पिणं शिक्षण हे दोघांचं समान होत असले तरी मुलीला समंजस, मन मिळावं, सहनशील होण्याचे संस्कार देणं करण्यासाठी आईला स्वतःचं मन मोडावं लागतं. शिवाय कमी जास्त प्रमाणात का होईना घरकामही शिकवावंच लागतं ना. एवढेच नाही तर एक मुलगी म्हणून तिचे आईवडील सतत काळजीत असतात. तिला तिच्यावर कुणाची वाईट नजर पडणार नाही ना, तिला सासर चांगलं मिळेल ना, नवरा तिची काळजी घेईल ना, किंवा अगदी तिला मूल होईल ना. 1 ना 2 चिंता मुलीच्या आईवडिलांना. हो ना अनिताताई? ज्योतीने विचारलं. तसा अनिताने हळूच डोळ्याला पदर लावला. मुलांच्या संगोपनात कदाचित बरोबरीच असेल, पण संस्कारात मुलीची आई काकणभर सरसच असते. आज जय आणि अक्षरा दोघेही एकाच पोस्टवर सारख्या पगारावर काम करतायत, पण तरीही हुकीचू न करता अक्षरा सासरी येणार आणि 2 घरं जोडणारच ना. आई, आपल्याकडे हे चालेल ना, असं ती प्रत्येक बाबतीत मोठ्या अदबीने मला विचारते. तशी वेळ जयवर येते का? नाही. 2 कुळं कशी उद्धारायची हे एका मुलीची आई उत्तम पद्धतीने शिकवते. म्हणून आज कुटुंब व्यवस्था टिकून आहे. तरी देखील मुलाची आई वरमाय श्रेष्ठ कशी? सांगा ना. तिचे का म्हणून पाय धुवायचे आणि मुलाकडच्या इतर बायकांचे पाय धुण्याचे तर काहीच कारण नाही. माणुसकी म्हणून, प्रेमाचे संबंध म्हणून धुवायचे असतील तर मी देखील अनिताताईंचे पाय धुणार. हे मान्य असेल तरच मी पाटावर बसून पाय धुवून घेणार, ज्योती ठामपणे म्हणाली. सगळा हॉल शांत होता. मगाशी पुढे आलेल्या 4 श्रेष्ठ बायका मागे सरत चर्चा करू लागल्या. पटणारा मुद्दा होता, पण म्हणतात ना, कळतं पण वळत नाही. ज्योती पुढे म्हणाली. अनिताताई, रूढी परंपरा जरूर जपूया, पण एकांकी नको. आज मुली मुलांपेक्षा सरस आहेत. मुलाची आई आणि मुलीची आई असा फरक का करायचा आपण? आपण दोघी विहिणी जर एकत्र झालो तर आपापच सासू सून आणि सासू जावई ह्या नात्यातील भिंत गळून पडेल. कारण तेव्हा आपण त्यांच्यासाठी फक्त आई असू. हो ना. पाय धुण्याऐवजी एकमेकांना हळदी कुंकू लावून ओटी भरून आपल्या मातृत्वाचा सत्कार करू. चालेल ना? आता मात्र अनिताताईंच्या अश्रूंचा बांध फुटला आणि नकळत त्यांनी ज्योतिताईंना मिठी मारली. ज्योतीच्या पुढच्या वाक्याने तर अक्षराचेही डोळे पाणवले. त्या म्हणाल्या, माझी अजून एक अट आहे. अक्षराने मलाही आईच म्हणावं. अहो आई नाही. या कथेच्या लेखिका डॉक्टर शिल्पा जोशी, क्षीरसागर.